आज 6 जानेवारी आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि लक्षात राहणारा आहे. आज इथे हत्ती आला होता. इथे जंगल असल्यामुळे हत्ती येतात हे खरं आहे, पण आजचा अनुभव खूप वेगळा होता. आज मी पहिल्यांदाच हत्ती एवढ्या जवळून पाहिला, खूप जवळून, अगदी समोरून. तो शांतपणे चालत होता आणि मी फक्त त्याच्याकडे पाहत होते. त्या क्षणी थोडी भीती होती, पण त्याहून जास्त आश्चर्य, आनंद आणि निसर्गाबद्दलचा आदर वाटत होता. निसर्ग किती सुंदर आणि शक्तिशाली आहे हे अशा क्षणी खरंच जाणवतं. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. अशा शांत मनस्थितीत मी माझ्या दिवसाची पुढची सुरुवात केली आणि माझ्या बकेट लिस्टमधल्या एका गोलकडे वळले. पार्सल आल्यानंतर माझा रुबिक्स क्यूब हातात आला. हा क्यूब शिकणं हा माझ्या बकेट लिस्टमधला एक छोटा पण महत्त्वाचा गोल आहे. सगळ्यात आधी हा स्टँडर्ड रुबिक्स क्यूब आहे की नाही हे ओळखणं महत्त्वाचं असतं. स्टँडर्ड क्यूब ओळखायचा कसा? तर व्हाईट कलरच्या अपोजिटला येलो कलर असतो, ग्रीन कलरच्या अपोजिटला ब्ल्यू कलर, ग्रीन कलरच्या लेफ्टला ऑरेंज कलर, ग्रीन कलरच्या राईटला रेड कलर आणि रेड कलरच्या अपोजिटला ऑरेंज कलर. हे सगळं जर क्यूबमध्ये असेल तर तो प्रॉपर स्टँडर्ड क्यूब असतो. रुबिक्स क्यूबला एकूण 6 बाजू असतात आणि प्रत्येक बाजूचा कलर वेगळा असतो. क्यूब शिकताना त्याचे पार्ट्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे आहेत सेंटर पीसेस. हे मधोमध असतात आणि ते कधीच मूव्ह होत नाहीत, म्हणजे हाच रंग त्या बाजूचा फायनल रंग असतो. हे आहेत एज पीसेस, ज्यांना 2 रंग असतात, आणि हे आहेत कॉर्नर पीसेस, ज्यांना 3 रंग असतात. क्यूब सोडवताना आपण नेहमी सेंटर पीसच्या रंगानुसार एज आणि कॉर्नर पीसेस जुळवतो. आता आपण क्यूब पूर्णपणे स्क्रॅम्बल करूया. पार्सल आल्यानंतर मी सगळ्यात आधी व्हाईट क्रॉस म्हणजे व्हाईट प्लस करायला शिकले. व्हाईट सेंटर भोवती 4 व्हाईट एज पीसेस योग्य ठिकाणी बसवायचे असतात. व्हाईट क्रॉस झाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे व्हाईटची पूर्ण बाजू तयार करणे. यामध्ये व्हाईट कॉर्नर पीसेस योग्य ठिकाणी बसवून एक कंप्लीट व्हाईट फेस तयार केली जाते. पार्सल आल्यानंतर मी आजपर्यंत व्हाईट क्रॉस आणि व्हाईटची एक पूर्ण बाजू शिकली आहे. हा रुबिक्स क्यूब आणि आजचा हत्तीचा अनुभव हे दोन्ही माझ्या आयुष्यातले खरे आणि सुंदर मोमेंट्स आहेत. ही माझी बकेट लिस्ट हळूहळू प्रामाणिकपणे पूर्ण करत आहे आणि ती जर्नी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुम्हाला ही रुबिक्स क्यूब शिकायचं असेल, निसर्गाचे असे खरे क्षण पाहायला आवडत असतील आणि माझा बकेट लिस्टचा प्रवास फॉलो करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.